किती धावेंसाठी जातो तो पाहायचा आहे. बजाना का तू बंद किया? धन्यवाद डीजे. बघा पहिल्या चेंडूवर मिड ऑफच्या दिशेने एक चौकार आल्यानंतर एक क्षेत्ररक्षक लगेच 30 सकलच्या मागे घेतला. कारण शीतलादेवी अक्षर संघाला माहित आहे नेहमी आमने सामने केले जातात की प्रमोद कुठल्या दिशेने त्याची स्ट्रेंथ काय आहे, त्याचे विकनेस काय आहे ते त्यांना माहित आहे. म्हणून एक क्षेत्ररक्षक लगेचच त्यांनी लांब ठेवला. कदाचित धावा असतील, कदाचित झेल देखील होईल, पण येणारी चेंडू माहीत पडेल. दुसरा चेंडू स्ट्राईक वर प्रमोद. बघूया. मात्र चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर प्रमोद याला चकवण्याचा प्रयत्न आणि यश दुसऱ्या चेंडूमध्ये आलेला आहे अनिकेताच्या गोलंदाजीवर. धावसंख्या 4. सुरुवात तर सुरेख झालेली आहे. बघा तिसरा चेंडू परत एकदा घेऊन येतोय प्रमोद साठी. फर्स्ट सेमी फायनल ऑफ द डे 1. त्या मात्र लॉक केलेला आहे. चेंडू जाईल वर स्क्वेअर लेगच्या दिशेने. किती धाब्यांसाठी जातो चेंडू बघायचा आहे. 4 धाब्यांचा इशारा डीजे. का जास्त ब्लॉक केलंस? काढकी ब्लॉक लिस्ट मधनं तुझ्या अरे सांगतो थंडकी की जरा ती गेली म्हणून काय झालं? दुसरी येईल की मग लाव की तिच्यावर जीव. अरे दुसरी पटवली मग तिचीच मावस बहीण निघाली. सुरेश अरे गेली माझी धन्यवाद डीजे. आणखी एक आव्हान आलेलं आहे चेंडू नंतर सांगतो. पुढचा चेंडू हा मात्र फुल टॉस चेंडू लॉग ऑनच्या दिशेने चेंडू येतोय. पाहूया किती धावा. ता मात्र चुकी करणार नाही सोहम. मात्र फेकी थोडीशी चुकली होती. मात्र चांगलं कलेक्शन तिथं झालेलं आहे. या एका धावेने संघ पोहोचतोय 9 धाव संख्येवर. बघा मिड विकेट वरून तिथे 2 बावटे आहेत. त्या कुठल्याही बावट्यावर लागला तर 500 रुपयाचं बक्षीस. बघूया कुठला फलंदाज पटकावतोय. 2 बावट्यात एक फ्लोरेसेन आहेत, एक येल्लो आहेत. मधले गल्ली संघांना आव्हान ठेवलेलं आहे. प्रत्येक स्टँड एक आव्हान आणलेलं आहे. त्या मात्र फुल टॉस चेंडू लॉक केलेला आहे. केदारांच्या हातात चेंडू. मात्र एकाच धावेवर समाधान मानतील. या एका धावाने संघ दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय. संघाच्या धावा झाल्या त्या 10 स्टील वॉन्ट टू गो फ्रॉम द फर्स्ट ओव्हर. एकही फलंदाज अजूनपर्यंत बाद झाला नाही. चांगली सुरुवात मानावी लागेल. पॉवर प्ले षटक आहे. सफल होतोय. फुल टॉस चेंडू लॉक केलेला. बघ किती धावेंसाठी जातोय. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त नंदाबाईचीच हवा. षटक संपलेलं आहे. शतरक्षण फैलावलेलं जाईल यात काही शंका नाही. दुसऱ्या षटक नेहमीप्रमाणे पंकज. सामना 5 षटकांचा आहे. एक गोलंदाज 2 षटक हाताळू शकतो. आणि पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या त्या 14 3 चौकार प्रमोदच्या बॅटीतून. उत्कृष्ट फलंदाजी. 13 धावसंख्येवर खेळतोय प्रमोद. उपअंतिम फेरीचा सामना सेमी फायनल सुरू आहे. मालवणी विरुद्ध अक्सा. मात्र चांगला चेंडू, स्लो चेंडू, समाचार 6 रन केले.
धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर पंकज यांच्या महेंद्र याने षटकार मारला. धावसंख्या नेऊन ठेवली 20 धावसंख्येवर. पुढचा चेंडू हा मात्र चांगला चेंडू यॉर्कर तेरेचा चेंडू होता. खेळून काढा लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव पूर्ण होईल. दुसरी धाव मात्र धावतीच्या रूपाने फलंदाज प्रमोद हा बाद झाला असता, मात्र तसं काही झालेलं नाही. त्या मात्र 2 धावा मोजाव्या लागल्या. या 2 धावने संघ पोहोचते 22 धावसंख्येवर. बघूया चांगली सुरुवात झालेली आहे दुसऱ्या षटकाची. 2 चेंडूमध्ये 8 धावा आलेल्या आहेत. अजूनही एकही गडी बाद झाला नाही. आणि त्याच्या षटक थोडस मागडं गेलं. 14 धावा कुठल्या गेल्या. त्या मात्र चेंडू बघूया स्टंप वरून गेलं की बाहेर गेलं. पंच आपल्याला सांगतील. बाईचा इशारा नक्कीच की चेंडू स्टंप वरून गेलेला आहे. या अवंतर या बायच्या दिशेनं 1 धाव. या 1 धावेने संघ पोहोचतोय 23 धावसंख्येवर. 3 टू गो फ्रॉम द सेकंड ओव्हर. पुढचा चेंडू हा मात्र रिव्हर्स स्वीपचा मारा. मात्र पंचांचे पंख हवे जातात. पंच इन्हास यांचे पंख हवे जातात. आणि पंकज थोडेसे संकोचलेत की वाईट म्हणून का. हातून चेंडू बाहेर निघून गेला असं वाटतं पंकजांना. मात्र पंच आपण निर्णय देतात की अवांतर धाव म्हणून. या अवांतर धावने संघ पोहोचतोय 24 धावसंख्येवर. 24. बघूया अजूनही प्रमोद खेळतोय 13 धावसंख्येवर खेळतोय. महेंदर मला वाटतं 9 धावसंख्येवर खेळतोय. चांगला स्लोली कट करतो कव्हर पॉइंटच्या दिशेने. 1 धाव घेईल. दुसरी धाव घेणार नाही. 1 धावेने संघ पोहोचतोय 25 धावसंख्येवर. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा झाल्या त्या 25. बघूया येणाऱ्या 2 चेंडूमध्ये किती धावा येतात. षटकार येतो, चौकार येतोय. तर समोर येतो महेंदर ज्यानं पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता. हलकासा सफल होतोय. त्या मात्र चेंडू येतोय मिड ऑफच्या दिशेने. चेंडू निघून जातोय. 1 धाव. दुसरी धाव धोका पत्करणार नाही. 1 धावेने संघ पोहोचतोय 26 धावसंख्येवर. 26 आणि लास्ट गो. भंडारवाडा देखील स्टँड तिथे बनवलेला आहे. तिथे ऑरेंज कार्पेट आहे. तिथे म्हणजे जय मल्हार यांच्या मागे म्हणजे जे किताल आहे त्याच्या इथे भंडारवाडा बॉयजाने देखील स्टँड बनवलेला आहे. प्रत्येक गल्लीतलं स्टँड इथे आलेलं आहे. त्या मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि सरळ जातो चेंडू इष्टरक्षक भूषण यांच्या हातात. धावसंख्या नेऊन पोहोचले ती 3रा षटक. परत एकदा अनिकेत याच्यावर भरवसा जतलेला आहे. पहिल्या षटकामध्ये मला वाटतं 14 धावा कुठल्या होत्या. धावसंख्या नेऊन ठेवली होती 26 धावसंख्येवर. बघूया 3रं षटक. अनिकेत टू महेंदर. हा मात्र जबरदस्त चेंडू ऑफसाइड यॉर्कर तऱ्हेचा चेंडू होता. महेंद्र याला रोखून ठेवलेला आहेत, बांधून ठेवलेला आहेत. निर्धाव करण्यात यशस्वी ठरतोय. धावसंख्या झाली ती 26. 3रं षटक. 5 षटकांचा सामना. भरगच्च असं भरलेलं स्टेडियम, पांढराचं ग्राउंड. पुढचा चेंडू महेंदर साठी. त्या मात्र बघूया किती धावेंसाठी लॉक केलेलं आहे. 6 धावेंचा इतकं फेक. संध्या
चौकार मारल्यानंतर पंकज तिथून इशारा जागा सोडून कान मंत्र देण्यासाठी अनिकेत याला येतोय. पुढचा चेंडू, हा मात्र ब्लॉक हॉलचा चेंडू, जबरदस्त चेंडू, चांगली गोलंदाजी मानावी लागेल. मात्र 2 धावा बघूया, चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. मात्र शतरक्षणामध्ये थोडेसे कमी पडतायत धीरज संगनायक. या 2 धावेने संघ पोहोचतोय 34 धावसंख्येवर, 34. तिसरं षटक प्रगतीच्या मार्गावर आहे. धावा बघा, 34 धाव फलकावर लागलेले आहेत. जबरदस्त सामना, एक चांगला असं आव्हान उभं राहील यात काय शंका नाही. परंतु 2 गोलंदाज असे येणार आहेत. मात्र चांगला चेंडू आणि डायरेक्ट हिट, बाद होतोय. धावा झाल्या त्या मला वाटतं 34 धावसंख्या. महेंद्र व्यक्ती 18 धावसंख्या करून बाद झालेल्या आहेत. जबरदस्त फलंदाजी महेंद्र यांची, अपेक्षित फलंदाजी केली. आता 34 धावा लागलेल्या आहेत आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये नॉन स्ट्राईकच्या एंडवर आहेत. तो लाल कॅप ब्लू टी शर्ट असा श्री, मोठा फलंदाज. बघूया स्ट्राईकवर आहेत प्रमोद, सफल होतोय. त्या मात्र ग्लान्स करण्याचा प्रयत्न सफल होतोय. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेईल. प्रमोद यांची रनिंग जबरदस्त. मात्र शतरक्षण देखील थोडं खराब होताना दिसतंय तिथं भूषण यांच्याकडून. तिथं आउटफील्ड थोडीशी खराब आहे, त्यामुळे शतरक्षण देखील खराब होत आहे. या 2 धावेने संघ पोहोचतोय 36 धावसंख्येवर. आणि पेढीमध्ये आवडी घेतलाय गो मोठ्या पेढीमध्ये मागणं सुचलाय गोराणी पदर तुझा मागणं भिजलाय गोराणी पदर तुझा पाणी. येणाऱ्या 2 षटकांचं समालोचन देतील माझे मित्र मनोज चोरे. धन्यवाद गॅलविन. 3 षटकं झाले. 3 षटकात धावसंख्या झाली. आमचे पाटील सांगतायत की 36, म्हणजे 3 षटकात 36 धाव. प्रत्येक षटकामध्ये 12 धावांची सरासरी मेंटेन ठेवलेली आहे फलंदाजाने. प्रमोद वैयक्तिक 17 धावसंख्येवर बाद झाला. त्याच्या पुढे झाला बाद झालेला जातो मला वाटतं महेंद्र, हा 18 धावसंख्येवर बाद झाला होता. म्हणजे बघा दोन्ही फलंदाजांनी इथं 25 धावा केलेल्या आहेत. 17 आणि 18 35 धावा मला वाटतं दोन्ही फलंदाजांनी केलेले आहेत. आणि एक वाईट झाला होता. आता नवीन फलंदाज श्री आहे, नॉन स्ट्राईकवर रुपेश आहे, संघाचा कॅप्टन आहे. या दोन्ही फलंदाजांनी अजूनपर्यंत एकही धाव केलेली नाहीये. गोलंदाज येतोय, गोलंदाजाचं नाव बघूया, केदार येतोय मला वाटतं. पहिला चेंडू आणि खरोखर अखूर टप्प्याचा चेंडू होता. श्री यांच्या बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. मात्र 1 धाव मिळते. लेग बायचा इशारा ते पंच इनास बोल यांचा.
गॅलविन आपण जर बघायला गेलो सगळ्या झोपड्यांची आपण नावं घेतलेले आहेत, पण फाईन लेगला जे एक झोपडं आहे लाडक्याने अगोदर हात केला होता की माझं नाव का घेत नाही म्हणून लाडक्या याचं देखील झोपडी तिथं सॉरी लाडक्या आम्हाला एखाद वेळेस आमचं चुकी झाल्याचं तर सॉरी तुमचं देखील नाव घेतलं जाते त्याची देखील तिथं झोपडी तयार आहे. आता पुढचा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळून काढतायत क्षेत्ररक्षकाकडून खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धाव पूर्ण केले. तिसऱ्या धावेला श्री धावतोय उद्या श्री आणि मला वाटतं तिसरी धाव देखील इथं पूर्ण केली जाईल याच्यात काही शंका नाहीये. जिथं 1 धाव तिथं 2 धावा त्या 3 धावामध्ये कन्वर्ट करतायत. या 3 धावाच्या साहाय्यानं संघ पोहोचतोय 39 या धावसंख्येवर पोहोचलेला आहे संघ. 4थं शतक चालू आहे मैदानामध्ये. 5व्या शतकाला भावेश शेवटच्या शतकासाठी भावेश याला दिली जाईल गोलंदाज यात काय शंका नाहीये का भावेश एक जबरदस्त गोलंदाज आहे. श्री त्यांच्या 3 ज्या धावा काढल्या त्या रुपेश यांनी काढल्या होत्या. श्री यांनी अजूनपर्यंत चांगला चेंडू सराय जातोय इथं मला धावसंख्या बोलली ती 46 या धावसंख्येवर. 46 धाव 2 फलंदाज वाजल प्रमोद आणि महेंद्र याच्या रूपात फलंदाज वाज. श्री आणि रुपेश यांच्यासारखी मैदानामध्ये जोडी तयार आहे. पुढचा चेंडू केदार यांचा श्री यांच्यासाठी परत एक मोठा फटका परत एक ऑन साईडला जातोय. 6 या धावसंख्येवर चेंडू गेला होता तो परत उपलब्ध झालेला आहे. धावसंख्या पोहोचली ती 52 या धावसंख्येवर. संयुक्त शतक चालू आहे. 52 धावसंख्या झालेली आहे. रुपेश चेंडू चेक करतोय. संघाचा कॅप्टन देखील आहे रुपेश. त्याने सेमीफायनलचा जो नाणेफेक दत्ता मानके यांच्याकडून झाला होता तर रुपेश आले होते. पुढचा चेंडू चांगला चेंडू आमच्या समोर येतोय. बघूया इथं माझ्याकडे बॅनर नाहीये. अनिकेत काहीतरी आपला कानमंत्र देण्यासाठी आला होता. तर अनिकेत यांनी जर बघायला गेलं 6 शतकं टाकल्यात. काही धावा दिल्यात. 11 फलंदाज त्यांनी बाद केले. 10 फलंदाज तर त्याच्या गोलंदाजीवर झाले. 11वा फलंदाज त्याने स्वतः धावबाद केलं होतं महेंद्र यांना. जबरदस्त एक अष्टपैलू खेळाडू आहे केदार यांचा. पुढचा चेंडू श्री यांच्यासाठी एक जबरदस्त फलंदाज आहे. श्री परत एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मिस टाइम स्ट्रोक होतोय. चेंडू अगोदर पडतोय. लो राहतोय. लेग बायचा इशारा येतोय. एक अवांतर धावसंख्येने संघ धावसंख्येत झालेले आहे. मला वाटतं 59 या धावसंख्येवर शेवटचं शतक आहे. धावसंख्या 59. शेवटचं शतक भावेश घेऊन येतोय. जयराम आमच्या बाजूला बसलेत. त्याचा आवडता खेळाडू जितू आहे. मात्र जितू फलंदाजीसाठी अजूनपर्यंत आलेला नाहीये. जितू येईल याच्या मला वाटतं कोण बाद झाल्यानंतर जितूचाच नंबर असेल याच्यात काही शंका नाही. श्री आणि रुपेश फलंदाजीसाठी आहेत. चांगला चेंडू चालवतोय. मला वाटतंय आजच्या दिवसातील मोठा चमत्कार आहे.
ग्रुप कडून भरपूर इथं ऑटोमॉबचा आवाज येतो आमच्या मायक्रोफोनवरून. खरोखरच हा आवाज मला वाटतं किती गावानं आणि किती देशानं जात असेल याची शंका नाहीये. मॅनेजर करण आहे तिथं. पुढचा चेंडू भावेशांचा हो चांगला चेंडू थोडा लो राहतोय, बॅटच्या बरोबर पट्ट्यात येत नाही. यष्टीरक्षकामार्फत परत गोलंदाज भावेशाच्या हातात चेंडू येतोय. धावसंख्या कैलास पाटील सांगतायत की धावसंख्या 65 पोहोचलेली आहे. जो उच्चांक आहे 65 धावेचा तो बरोबरी झालेला आहे. अजूनपर्यंत या षटकातील दोन चेंडू झाले, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू चांगला चेंडू आणि सरळ त्रिफळाची बाद होतोय. धन्यवाद डीजे. जयराम यांचा आवडता खेळाडू जितू येतोय. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. महेश बघा 100 रुपये प्रत्येक षटकाराला जयराम यांनी लावलेले आहेत जितू यांच्यासाठी. 9 बॉलामध्ये 36 धावा कुठल्या होत्या श्रियानं. खरोखरच 9 चेंडूमध्ये 36 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक चेंडूचं, प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक गोलंदाजाचं, प्रत्येक जे प्रेक्षक आहेत तिथं तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट इथं बघायला मिळते ते यूट्यूबच्या माध्यमातून. आणि खरोखरच मनोरी बॉईज या संघानं ज्या गँगने ही टुर्नामेंट आयोजित केली त्यांना त्यांचं श्रेय द्यावं लागेल. विशेष करून मॉरस किने यांच्या जन्मदिवसानिमित्त उद्या त्यांचा जन्मदिवस आहे, उद्या त्यांचा बड्डे आहे. उद्या तर भरपूर इथं मनोरंजन काही शंका नाही आहे. स्वतः मॉरस किने, मेलविन फॉन्सेका काही मान्यवर येणार आहेत. भावेशांचा पुढचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर षटकार बघायला मिळतो. भरपूर अशी षटकारांची आतिषबाजी झालेली आहे. खरोखरच पहिल्या शतकापासून तर शेवटच्या शतकापर्यंत इथं आतिषबाजी बघायला मिळते. भावेशांचा पुढचा चेंडू जितोय, मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. पंचाकडे दाद मागतायत. पंच वाईड बॉल घोषित झालेला आहे. इथं वाईड बॉल घोषित झालाय पंचांकडून. एक अवांतर धावसंख्या पोचते ती मला वाटतं 72 या धावसंख्येवर. खरोखरच ऍक्शन रिप्ले देखील बघायला मिळेल आपल्याला, पण मात्र इथं मॉनिटर नाही आपल्याजवळ. ऍक्शन रिप्ले जर बघायचे असेल तर यूट्यूबची मॉनिटर तिथे बघू शकता. भावेश यांचा चेंडू जबरदस्त चेंडू होता, पण मात्र बॅटच्या बरोबर पट्ट्यात आलेल्याने पंचांनी लगेच वाईड बॉल घोषित केला होता. पुढचा चेंडू चांगला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढते चेंडू. क्षेत्ररक्षक जबरदस्त केलं जाते. एकच धावेवर सॅटिस्फॅक्शन म्हणतायत. त्या एक धावसंख्येने धावसंख्या पोहोचते ती 73. विष्णू किती धावा झालेले आहेत? 73 झालेले आहेत. 73 धावसंख्या झालेले आहे. तुझा चेंडू चांगला चेंडू आहे, फक्त टॅप केलेला आहे. स्पीवर कव्हर मध्ये चेंडू दिशा दाखवलेली आहे. आपलं क्षेत्ररक्षण होते, 2 धावा मिळतील. तिसरी दर्शन याच्याकडून जबरदस्त क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि 2च धावेवर सॅटिस्फॅक्शन दोन्ही फलंदाजांनी मानलेलं आहे. धाव संख्या झाली ती 75 आणि 76 धावेचं टार्गेट. चितू यांनी जे 100 रुपये लावलेले आहेत ते जयराम यांनी ते नंतर घेऊन जायचं. आता नको कारण मला क्षेत्ररक्षणासाठी जायचंय. तर 76 धावेचं टार्गेट आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर आहे हा. पण उद्या देखील भरपूर उत्तमचे संघ येणार आहेत. असे संघ आहेत की मला वाटतं या 2021 मध्ये
वर्सवाचा देखील संघ आहे. पण मात्र गॅल्वेन उत्तनचे का संघ मी म्हणतो तर मला वाटतं आता भरपूर स्पर्धा चालू आहेत. त्याच्यामध्ये उत्तन संघ हा उत्तन बॉईज आणि त्याच्यानंतर काय त्यांच्या आपल्या म्हणजे त्यांच्या परिसरामधील चौक आहे, भाट्या बंदर आहे, त्याच्यानंतर नवी खाडी आहे, त्याच्यानंतर मला वाटतं एक करईपाड्याचे संघ आहे. भरपूर टॉपमध्ये एकदम फॉर्ममध्ये संघ आहे. ते उद्या येणार आहेत खेळण्यासाठी. तर उद्या देखील भरपूर धावांची षटकारांची आतिषबाजी देखील बघायला मिळेल. स्वतः चौक संघाचा मॅकमिलन देखील येणार आहे. आताच मला वाटतं इथे एक फोन आला होता की मॅकमिलन ते देखील येणार आहेत. भरपूर असे संघ खेळणार आहेत उद्या. ते या जो 76 धावेचं टार्गेट आहे आणि 75 झाले, 76 टू विन आहेत. याचा देखील उद्या उच्चांक मोडू शकेल. तर उत्तमचे संघ आहे टॉपमध्ये फॉर्ममध्ये. याचं पुढचं समालोचक मी 2-3 षटकासाठी परत गॅल्वेन यांना सांगतोय सांगण्यासाठी. आता डीजे वाजवला तर चालेल प्लीज. मी विनंती करतो अक्षर संघाचे सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. धुमाकूळ घातला भारतात कोरोना धुमाकूळ घातला धुमाकूळ घातला भारतात कोरोना धुमाकूळ घातला भारतात कोरोना धुमाकूळ घातला भारतात कोरोना धुमाकूळ घातला भारतात धन्यवाद. सामन्याला सुरुवात. दुसरी पारी यहाँ पे. पहला षटक धर्मेंद्र का. शहात्तर धावेचं भलं मोठं पहाड, धावेंचं डोंगर उभारले ते मालवणी संघानं. परंतु बघूया अक्सा संघामध्ये जबरदस्त खेळाडू आहेत. ओंकार, त्याच्यानंतर दर्शन आहेत, त्याच्यानंतर भूषण, केदार, सोहम अशी बॅटिंग लाईनअप. धीरज देखील आहेत. बरेचशी सलामीची फलंदाजाची फली आहे. परंतु मालवणी संघाची गोलंदाजीमध्ये बघितलं जर आपण रोहित सारखा गोलंदाज जो 2 षटक हाताला असतो. सामन्याला सुरुवात. अंपायर सिग्नल has came to start the match. धर्मेंद्र with his first ball to ओंकार. पहिल्या चेंडूवर लॉक केलेला आहे. धर्मेंद्र with his first ball to ओंकार. पहिल्या चेंडूवर लॉक केलेला आहे. स्ट्रायकर फलंदाज आहे तो. मोहन भागी देखील इथे आलेले आहेत. काहीतरी कानमंत्र देतात आम्हाला.
मात्र सामना चालू आहे. जय मल्हारचं खोपट आहे तिथं जर रिव्हर्सला षटकार मारला तर 2001 रुपया बक्षीस आहे तिथं. 2001 रुपया दिला जाईल रिव्हर्सला षटकार जर तिथं मारला तर. खोपटावर जर पडला तर जय मल्हार या संघ या ग्रुप कडून. चांगला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल 4 या धावसंख्येने. मानाची बेताल देवाची पालखी मानाची बेताल देवाची सजवली गल्लीच्या पोरांनी सजवली गल्लीच्या पोरांनी चाल देवाच्या चाल चांगलाय चाल देवाच्या. धन्यवाद डीजे. बघा पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. वेल बिगिन, हाफ डन अशी सुरुवात झालेली आहे. 2 चेंडू 10 धावा. ओमकारची स्ट्रेंथ जर आपण बघितली तर चौकार आणि षटकारांची आहे. हाफ स्टंपच्या बाहेर खेळतोय ता मात्र चेंडू वर जातोय. चेंडू खाली तो जितू आणि चेंडू पकडतोय. गिरशी खरी किरीटावरी गिरशी खरी किरीटावरी हरी भगवान भजा हरी भगवान भजा. कौला तारा तिमी लहरा करता शिवाजी राजा कौला तारा तिमी लहरा करता शिवाजी राजा. धन्यवाद डीजे. चांगली कमबॅक धर्मेंद्र यांची. 50 वर्षावरील खेळाडू पॉवर प्ले षटक टाकतोय. बघा गोलंदाजी काय करतोय. पहिल्या 2 चेंडूवर षटकार चौकार आला मात्र तिसऱ्या चेंडूवर ओमकार सारख्या फलंदाजाला तंबूची दिशा त्याने दाखवलेली आहे. नक्कीच केदार याने आपल्या षटकामध्ये 24 धावा दिल्या होत्या. धावा त्याला काढाव्या लागतील. जीवाचं रान करावं लागेल सामना जिंकायचा असेल तर. दर्शन स्ट्राईकवर आहे ता मात्र चेंडू वर जातोय. हेलिकॉप्टरचा मारा. धन्यवाद डीजे. बघा पहिल्या 2 चेंडूवर एक मोठे फटके आले होते षटकार आणि चौकार. त्याच्यानंतर 2 चेंडू लागोपाठ फलंदाज बाद. ही इज ऑन हॅट्रिक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ही इज ऑन हॅट्रिक. ता मात्र बेगेट बघूया हॅट्रिक होतो की नाही. मिस करतोय मात्र जबरदस्त ट्राय केली होती. व्हॉट अ कमबॅक. बघा एक वरिष्ठ खेळाडू कशी गोलंदाजी करतोय. केदार यानं फलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू झेलच्या रूपात झेल व्हायला पाहिजे होता मात्र प्रणेशांच्या हातून झेल सुटतोय. प्रयत्न मात्र जबरदस्त होता. धावसंख्या झाली ती 11. पॉवर प्लेचे षटक बघा धावसंख्या आलेली आहेत 11. त्याच्यामध्ये 2 त्यांनी फलंदाज 2 मोहरे त्यांचे पॅव्हिलियन मध्ये परतलेले आहेत. शेवटचा चेंडू स्ट्राईकवर धीरज संगनायक. मात्र एक चोरटी धाव त्याने घेतलेली आहेत. त्या मात्र चांगली कव्हर करतात तिथे. वाईट +1 एकूण 2 धावा. धावसंख्या पुढे जाते ती 13. 76 धावांचं एक मोठं आव्हान, एक मोठं लक्ष टार्गेट ठेवलेलं आहे. काहीही घडू शकतं. जोपर्यंत शेवटचा चेंडू आपण मैदानामध्ये पाहत नाही तोपर्यंत कुठला संघ इथे विजय होईल ते सांगू शकत नाही. शेवटचा चेंडू ता मात्र फुल टॉस चेंडू होता. नो बॉलचा इथं इशारा आलेला आहे. चांगलं सतरक्षण तिथं. नो +3 अशा एकूण 4 धावा. धावसंख्या पोहोचते ती 17. मला वाटतं 2 धावा काढल्या नक्कीच. 2 + 1 सॉरी
धावसंख्या जाते ती 16 धावसंख्येवर 16. शेवटचा चेंडू आहे. फ्री हिट नाही, देर इज नो फ्री हिट. हा मात्र जबरदस्त चेंडू. केदार याला का चेंडू समजत नाही. षटक संपलेला आहे. धावसंख्या 16. एक गडी बाद ओंकाराच्या रूपात, सॉरी 2 गडी बाद. धन्यवाद डीजे. नक्कीच आमचे गुणलेखक सांगतात कैलास पाटील की जी सरासरी त्यांना ठेवायची होती त्या त्यांनी बरोबर धावा काढलेल्या आहेत. त्यामध्ये 16 धावा. मात्र त्यांनी 2 गडी बाद त्यांचे झालेले आहेत. धावसंख्या 16. धावींची गरज आहे ती मला वाटतं 60 धावा. 4 षटकामध्ये 60 धावा काढायच्या आहेत. धाव फलकावर धावा झाल्यात त्या 16. 15 4 जा 60. प्रत्येक षटकामागे 15 धावा काढायच्या आहेत. 2 मोठे फटके मारावे लागतील. जर रन रेट तुम्हाला ठेवायचं असेल बरोबर 2 मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. स्ट्राईकवर आहे धीरज संगनायक. हा मात्र चेंडू मिस टाइम स्ट्रोक होतोय. मात्र तिथे क्षेत्ररक्षक नाही, क्षेत्ररक्षक लांब होता. फक्त 1 धाव धोका पत्करणार नाहीत. या 1 धावेने संघ पोहोचतोय 17 धाव संख्येवर. गोलंदाज मात्र जबरदस्त आहेत. रोहित येतोय. अक्षा संघाचा गोलंदाज होता तो अनिकेत. मात्र मालवणी संघामध्ये गोलंदाज येतो रोहित. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा. मात्र लॉक करण्याचा प्रयत्न. चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. फक्त एकच धाव. या 1 धावेने जबरदस्त पैकी श्रीयांची ज्यांना 9 चेंडू मध्ये मला वाटतं 36 धावा कुठल्या होत्या आणि भलं मोठं पहाट धावेंचं अक्षा संघासमोर ठेवलं. आणि 1 धावेने संघ पोहोचतोय 18 धाव संख्येवर 18. स्ट्राईकवर परत एकदा धीरज 1-1 धावा करून आपल्या संघाला पुढे नेत आहेत. मोठे फटके मारावे लागतील. त्या मात्र रिव्हर्स स्वीपचा मारा. चेंडू सरळ जाईल यष्टिरक्षक प्रमोद यांच्या हातात. निर्धाव चेंडू. त्या मात्र कुठेतरी फलंदाज धीरज याला रोखून ठेवले. गोलंदाज रोहित यानं. मात्र चेंडू बघूया किती धाब्यांसाठी जातोय. त्या मात्र झेल सुटतोय. जबरदस्त ट्राय दीपक यांची. मात्र 2 धावा डायरेक्ट हिट झाली असती श्री. मात्र लकी ठरतोय तो फलंदाज केदार. मात्र 2 धावा अक्षा संघाच्या खात्यात. संघ पोहोचतोय 20 धाव संख्येवर 20. जणी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा झाल्या ते 20. मैदानामध्ये षटक सुरू आहे ते दुसरं. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे अक्षा शीतला देवी अक्षा विरुद्ध मालवणी यांच्यामध्ये सेमीफायनलचा सामना. मात्र अपील करण्याचा प्रयत्न तेवढी झाली नाही. मात्र निर्धाव काढण्यात यशस्वी ठरतोय तो गोलंदाज रोहित. आता मात्र शेवटचा चेंडू. धाव संख्या 20. मात्र चेंडू वर जाईल. बघ चेंडू खाली कुठला क्षेत्ररक्षक माझे आईचे पालखीला आयलो
नक्कीच स्वप्नील तिसरा गोलंदाज. 18 धावेंची सरासरी ठेवावी लागेल सामना जिंकायचा असेल तर. स्ट्राईकवर आहेत भूषण, नॉन स्ट्राईकवर आहे तो केदार. गोलंदाज स्वप्नील. मात्र चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र यश नाही फलंदाजीमध्ये भूषण यांना. चेंडू फक्त एका धावेसाठी जातो सेलिमिडॉल. तिसरे षटक स्वप्नील आणि त्याच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव. पुढचा चेंडू, हा मात्र चेंडू जाईल ऑफ साइडला. 1 धाव, एक सेफ फटका. 2 धावा पूर्ण. या 2 धावेने संघ पोहोचतोय 23 धावसंख्येवर संघ पोहोचतोय. मात्र बघूया चेंडू आमच्या समोर येतोय दीपक यांच्या हातात. फलंदाज बाद केदार. चेंडू, हा मात्र फॉलो थ्रो मध्ये चांगलं सतरक्षण. जबरदस्त धावा रोखून ठेवत आहेत. धाव संख्या 23. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातील. याच्यानंतर मला वाटतं जी स्ट्रॅटेजी आहे मालवणी संघाची ती कंटिन्यू षटक दिलं जाईल. ते मला वाटतं रोहित याला देतील धावा रोखून ठेवण्यासाठी. मात्र जबरदस्त चेंडू. प्रमोद यांच्या हातात काय चेंडू सापडत नाही, धर्मेंद्र यांच्या देखील हातात नाही. मात्र 1 धाव बायच्या दिशेनं. नक्कीच या बायच्या धावेने एक संघ पोहोचतोय 24 धावसंख्येवर. अजूनही 52 धावा काढायच्या आहेत. मात्र बिग बघूया किती धावेंसाठी. 6 धावेंसाठी. धाव संख्या येऊन ठेवले ती 30. 2 षटकामध्ये 46 धावा, 23 धावा प्रत्येक षटकामागे काढायच्या आहेत. बघूया आगचा संघाने असं आव्हान पार पाडलं होतं जी गेल्या संडेला मला स्पर्धा झाली होती. बराकर ग्रुप याने आयोजित केली होती. 2 षटकामध्ये 47 धाव्यांची गरज होती. ते आव्हान ओमकार सारख्या फलंदाजानं व रवी उर्फ अण्णा सारख्या फलंदाजानं पार पाडलं होतं. पहिला चेंडू, त्या मात्र लेग साइडला मारण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव किती धावेंसाठी जातो चेंडू. चौकार. या 4 धावेने चले शत्रु राख में मिले हमने जब जब शमशीरें तानी है माए भवानी. शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठानी है माया भवानी. धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर चौकार. सुरुवात तर झालेली आहे. 42 धावा काढायच्या आहेत 11 चेंडू मध्ये. बघूया 23 धावा काढायच्या आहेत प्रत्येक षटकामागे. बघूया फलंदाज आदित्य व भूषण काय करतोय. मात्र चेंडू आमच्या समोर होते. बघूया दीपक चेंडू खाली आहे. 1 धाव पूर्ण. मात्र भूषण मला स्ट्राईक ठेवतील.
या एका धावेने संघ पोहोचतोय 35 धावसंख्येवर. सेमीफायनलचा सामना सुरू आहे. 35 धावा झालेल्या आहेत. 41 धावा काढायच्या आहेत, म्हणजे 10 चेंडूमध्ये 6 षटकार असे मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. त्या मात्र रिव्हर्स स्वीप, सरळ बॅटाने धावा येत असतील तर उलट्या बॅटाने फलंदाजी करण्याची गरज नाही. 9 चेंडू आणि 41 धाव्यांची गरज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बघूया भूषण सफल होतोय पहिलाच. त्या मात्र फुल टॉस चेंडू, बॅटची कट घेऊन जाईल पॉइंटच्या दिशेने. 1 धाव. या 1 धावेने संघ पोहोचतोय 36 धावसंख्येवर. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. बघूया आदित्य काय करतो आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडू चौकार आला होता, असं वाटलं की चांगली सुरुवात झालेली आहे, मात्र गोलंदाज रोहित अप्रतिम गोलंदाज. चांगला चेंडू, जिथे व्हाईटची रेष आहे तिथे खेळण्यासाठी आला होता. लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव जातोय. लास्ट गो मला वाटतं शेवटचा चेंडू. धावा झाल्यात त्या 36. षटक संपलेलं आहे. धाव संख्या स्थिर राहते ती 36. शेवटचं षटक. बघा 2 षटकं जी झाली, तिसऱ्या आणि चौथं, फक्त 10 धावा आल्या त्या 2 षटकामध्ये. मात्र लॉक केलेलं आहे मिडॉनच्या दिशेने. 1 धाव फक्त, काही करायची काहीच गरज नाही. तर 2 धावा इथं मोजाव्या लागल्या. या 2 धावेने संघ पोहोचतोय 38 धावसंख्येवर. 38. चमत्कारच वाचू शकतो अक्सा संघाला. आणि ते प्रेक्षक घरचा रस्ता धरत आहेत, त्यांना माहिती आहे की सामना मालवणी संघाच्या बाजूने जाताना दिसतोय. तर चांगला ब्लॉक होल्ड मध्ये चेंडू होता. 1 धावा फक्त स्ट्राईक रोटेट करतील. फक्त षटक संपण्याची वाट बघत आहेत मालवणी संघ. त्यांनी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि ते बघतील. आपण बघणार आहोत की उद्या कुठला संघ 1 लाखांचा मानकरी ठरतोय. भव्य दिव्य असा चषक कोण आपल्या गावामध्ये वाजत गाजत घेऊन जाणार आहे. निर्धाव चेंडू. गोलंदाजचं नाव आहे ते प्रणेश. बॉलर्स नेम इज प्रणेश. मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय. जे आपण युट्यूबवर लाईव्ह बघतोय ती स्पर्धा व्हिडिओग्राफी टेक्निकल टीम एंड्रिस विजन बर्लिन डिसोजा यांचा जबरदस्त व्हिडिओग्राफी करत असतात. ईस्ट इंडियन कॉम्पिटिशन तसेच डान्स धमाका याचं व्हिडिओग्राफी ते करत असतात. मानवली संघ फक्त 1 चेंडू दूर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. मात्र विजय होतोय धन्यवाद. उद्याचे होणारे सामने परत पुढील प्रमाणे वाचतोय. मधली गली मनोरी विरुद्ध मनोरी यंगस्टार मनोरी, वर्सोवा विरुद्ध नवघर. तिसरा सामना जो डीजे बॉयज चौक विरुद्ध किंगस्टार भाट्या बंदर आणि चौथा सामना जो भाटी कोलीवाडा स्पोर्ट क्लब विरुद्ध अजित